नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या दोन्ही नागपूरमधनं आहेत. दोन्ही बातम्यापैकी एक श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याशी संबंधित आणि एक केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याशी संबंधित. आता बातमी कुठून सुरुवात करावी तर आपण महाराष्ट्रासाठी महत्त्वाची म्हणून मुख्यमंत्र्यांच्यापासून सुरुवात करावी. असं आहे की ज्यांच्याकडे 230चं मॅन्डेट आहे त्यांच्या मुख्यमंत्री पदाला कोणाचा धोका आहे? कोणाचाच धोका नाही. बरं, ज्या पद्धतीची मांड देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरामध्ये टाकली आहे त्यातनं तर असं दिसतं आहे की सत्तेचा पाया आता मजबूत करण्याकडे पहिल्या एक वर्षभरामध्ये त्यांचं लक्ष होतं आणि कदाचित ते आता त्याच्यावरती मांड टाकून त्यांना जसा हवा 2014 ते 19 या काळामध्ये त्यांनी कारभार केला तसा ते करतील. कारण समोरच्या फळीतले त्यांचे दोन सहकारी मित्र जे आहेत ते वेगवेगळ्या कारणामुळं तसेही अडचणीत आहेत. म्हणजे अजित पवार यांची म्हणाल तर आत्ताचं त्यांचं जे काही राजकीय रूप आहे ते त्यांना इतकं हवं असेल की ईडीची चौकशी, सीबीआयची चौकशी, इतर कोणत्याही संस्थांची चौकशी न होता उलट 1000 कोटी रुपयाची संपत्ती त्यांना परत मिळाली. त्यामुळे त्यांची काही मुख्यमंत्री पदाची मनीषा अजिबात नसेल. ते विनोदाचा भाग म्हणून काही बोलत असतील. ते मनोमन एवढे सुखावलेले असतील की मी उपमुख्यमंत्री आहे तेच पुरेसं आहे. राहिला प्रश्न तो भाजप अंतर्गत असलेल्या गोष्टीचा. आजही देवेंद्र फडणवीस यांना भाजपातनं पक्ष म्हणून कोणाचंही आव्हान नाहीये. ते एक हाती भाजपचा कारभार चालवतात. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेही त्यांच्या ऐकण्यातले आहे. रवींद्र चव्हाण संघ कार्यकर्ते, कट्टर संघ कार्यकर्ते आणि मंत्रीपद सोडून त्यांना आता प्रदेशाध्यक्ष पद दिलंय. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना पक्ष संघटनेवरती पण पूर्ण कमांड आहे आणि प्रशासनात तर मुख्यमंत्री म्हणून दुसरा चेहराच नाहीये त्यांच्याशिवाय. माफ करा. मग प्रश्न असा राहतो की हे एवढं मुख्यमंत्री पदाचं मी का सांगितलं तर ऑफ रेकॉर्ड चर्चा आणि मी नेहमी असं म्हणतो की शेवटी राजकीय नेते जरी असले तरी त्यांना पण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी दरवेळेला काही कॅमेऱ्याच्या समोरच ते साधायचा असतो असं नाही. बऱ्याच वेळेला पत्रकार पण काय करतात की ऑफ रेकॉर्डच्या चर्चेमध्ये जे इतर प्रश्न असतात ते सोडून त्यांना विचारतात. असं म्हणतात की मुंबईमध्ये पण आणि नागपूरमध्ये पण ह्या प्रश्नांना पत्रकारांनी वाचा फोडली की अहो तुम्ही किती काळ महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदी राहणार आहे. त्याच्यावरती ते असं म्हणाले की 2029 पर्यंत मी कुठं जात नाही, आता तरी मी वर्षावरती आहेच. त्यामुळं त्याच्या बातम्या झाल्या की 2029 पर्यंत मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कायमच असणार आहे. ते कायमच असतील अशीच आत्ताची सद्यस्थिती आहे. तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी हे का सांगितलं आणि हे प्रश्न तरी का पडले की ते मुख्यमंत्री पदावरती कायम राहतील का? त्याची दोन कारण आहेत. एक कारण आहे भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. आणि त्या बातमीचा संबंध पुन्हा श्री नितीन गडकरी यांच्याशी. पण आधी ह्या प्रश्नाचा निकाल लावतो. ते जे रिक्त पद आहे ते रिक्त पद कदाचित बिहार निवडणुकीनंतर भरलं जाईल. पण हे स्पष्टपणे दिसतंय की संघाला त्यांचा व्यक्ती हवा. जे शेवटचे राष्ट्रीय अध्यक्ष होते जे पी नड्डा यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये संघाबद्दल असं वक्तव्य केलं की संघ त्यातनं विड्रॉलच झाला आणि मग त्याचा जो काही फटका बसायचा तो भाजपला बसला असं म्हणतात. 230 एवढ्याच संख्येबळावरती भाजप सध्या सत्तेत आहे. बरं, मधल्या काळामध्ये 75 वर्ष वयाच्या जो तिढा आला होता तो नरेंद्र मोदींनी बहुधा संघ मुख्यालयामध्ये येऊन आणि 15 ऑगस्टला संघाच्या कार्याचा गुणगौरव करून पुन्हा सरसंघचालक श्री मोहन भागवत यांच्या संदर्भामध्ये एक प्रदीर्घ असा लेख लिहून तो त्यांच्या बाजूने मिटवलाय आणि पुन्हा सरसंघचालक पण दिल्लीमधल्या एका 1.5-2 तासाच्या पत्रकारांच्या ऑफ रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड चर्चेमध्ये पण म्हणाले की मी असं कधीच म्हणालो नव्हतो की अशी काही वयोमर्यादा असेल. दत्तोपंत ठेंगडी यांच्या संदर्भामध्ये तो फक्त विषय आला होता. म्हणजे काय तर तो वयाचा मुद्दा निकाली नाही आला. राहिलाय प्रश्न तो राष्ट्रीय अध्यक्षपदाचा आणि म्हणून चर्चा अशी होती की संघाला आता आपलाच मनुष्य हवा आहे आणि तिथे श्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते. पण ही आजची चर्चा नाहीये. ही चर्चा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून सुरू झाली होती. कदाचित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जे अपेक्षित यश मिळालंय ते यश नसतं मिळालं तर देवेंद्र फडणवीस खरोखर राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते. पण आता दुसरी चर्चा अशी पण आहे की देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा संघाला सांगितलं आहे की मला काही राष्ट्रीय अध्यक्ष पदामध्ये तुम्ही इतक्यात अडकवू नका कारण महाराष्ट्रात त्यांची गरज आहे. हे जरी खरं असलं तरी राष्ट्रीय अध्यक्षपद काही भरलं गेलेलं नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा केंद्रात जातील, मंत्री होतील किंवा राष्ट्राध्यक्ष होतील अशी चर्चा असते. त्या चर्चेच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा मुख्यमंत्री पदाचा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा आहे तो आहे एकनाथ शिंदे यांच्याशी संदर्भ. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे काही जरी बाहेर म्हणत असले तरी श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं एकनाथ शिंदेंनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची कोंडी केली नव्हे, त्यांचं
जरांगे यांच्या माध्यमातून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं सुद्धा वैयक्तिक पातळीवरती हनन झालं आणि ते काही योग्य नाहीये असं मानणारा बराच मोठा वर्ग आहे. आणि आता जो सुप्त संघर्ष आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांना वाटणं साहजिक आहे की त्यांनी मुख्यमंत्री पदावरती असताना ज्या वेगवेगळ्या योजना आणल्या त्याच्या बळावरतीच भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुती सत्तेवरती आली. सो त्यांचा पहिला क्लेम होता मुख्यमंत्री पदावरती आणि आता सगळेच पासे उलटे पडलेले. त्यामुळे अधूनमधून जे होतं स्पेशली मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलनासाठी आले त्यावेळेला ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे दरेगावाला निघून गेले ते मला नाही वाटत की देवेंद्र फडणवीस यांना काही फारसं पटलेलं असेल. त्यामुळं तो जो दुसरा धागा आहे की एकनाथ शिंदे यांच्या संदर्भामध्ये आणखी काही वेगळी गोष्ट होऊ शकते का, तर त्या धाग्याच्या अनुषंगाने अधूनमधून चर्चा होत असते की एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचं जे सख्य आहे ते आणि महाराष्ट्रामध्ये जो काही जातीय तिढा निर्माण होतो अधूनमधून त्या कॉन्टेक्स्टमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना 2014 ते 19 असा जो हँड मिळाला होता तो काही फारसा मिळणार नाही आणि कदाचित त्यांना काही वर्षानंतर दिल्लीमध्ये जावं लागेल, स्पेशली 2-2.5 वर्षानंतर. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये ह्या वक्तव्याला महत्व आहे कारण देवेंद्र फडणवीस स्वतःच्या बाजूने क्लिअर करतात की ह्या दोन्ही गोष्टी होणार नाहीत. ना ते राष्ट्र अध्यक्षपदी जातील ना ते मुख्यमंत्री पदावरून जातील. मग ह्याचा दुसरा अर्थ काय, तर उर्वरित 4-1 वर्षाच्या काळामध्ये जर देवेंद्र फडणवीस खरोखरच महाराष्ट्रामध्ये राहिले तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामधला ताण वाढतच जाणार. त्याचं कारण मुळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या काही मंत्र्यांचं वागणं आणि काही मंत्र्यांचा एकूणच कारभार. शेवटी 2029ला भारतीय जनता पार्टीला स्वबळावरती सत्ता हवी असेल तर एकनाथ शिंदेना कट्टू साईज करणं हाही भाजपचा प्रयत्न असेल. म्हणून रवींद्र चव्हाण तिथे येणं, संजय केळकरांची वक्तव्य, गणेश नाईकांचं बोलणं हे सगळं त्या कॉन्टेक्स्टमध्ये बघायला हवं. हा झाला बातमीचा मुद्दा क्रमांक 1. दुसरा मुद्दा आहे तो श्री नितीन गडकरी यांच्याशी संबंध. राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आणि लगोलग नितीन गडकरी यांच्या चिरंजीवाच्या त्या कंपनीची बातमी आली. हा योगायोग नाही आहे. 3-4 मी अशा घटना सांगू शकतो. पहिल्यांदा जेव्हा 2014 मध्ये त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपद मिळणार होतं त्यावेळेला पूर्तीच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली. त्यांच्या अनेक भानगडी आहेत असं कथितपणे, कारण त्यांच्यावरती काँग्रेस कालखंडामध्ये इन्कम टॅक्सची धाड पडली होती. नंतर काँग्रेसनीच त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं की नाही यांचा नितीन गडकरीशी काही संबंध नाही. पण ते जे काही डॅमेज व्हायचं होतं ते झालं. नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा काही राष्ट्रीय अध्यक्षपद मिळालं नाही. कदाचित तसं झालं असतं तर आता जे चित्र दिसतं आहे ते वेगळं राहिलं असतं. तो एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे ते ज्या वेळेला नितीन गडकरी हे 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जर भाजपला बहुमत नाही मिळालं तर सर्वसहमतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा. नेमकं त्याच वेळेला सीएजीचा रिपोर्ट आला कॅगचा आणि कॅगच्या रिपोर्ट्समध्ये नितीन गडकरी यांनी केलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कथित प्राइस एस्केलेशनची बातमी आली आणि लक्षात आलं की नितीन गडकरी यांच्या खात्यातल्याच काही अधिकाऱ्यांनी जे सीएजीला खबर, सीएजी आत्ता तोपर्यंत काय आहे कुठे कोणालाही माहिती नव्हतं. सीएजीचं ते जे शेवटचा तो रॉयचा एपिसोड होता तो झाला. त्याच्यातनं आधीच्या मनमोहन सिंग सरकारला खूप मोठ्या बदनामीला सामोरे जावं लागलं आणि नंतर सुप्रीम कोर्टापर्यंत त्या सगळ्या आकड्याचं थोतांड बाहेर आलं. पण आता नेमका पुन्हा तोच सीएजीचा मुद्दा आला आणि नितीन गडकरी यांना ह्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं लागलं की राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामामध्ये कुठेही अनियमितता नाहीये. पण त्यावेळेला जी चर्चा होती की सर्वसहमतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नितीन गडकरी असू शकतात, ती चर्चा त्यांच्या ह्या पंतप्रधान पदाच्या त्या ज्या काही नंतरचे आकडे तुम्ही बघितले ती पुन्हा त्यावेळेला नेमकी त्याच योगायोगावर आली. आणि आता तिसरा योगायोग आहे की नितीन गडकरी यांच्या संदर्भामध्ये पुन्हा ते राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात का अशी चर्चा सुरू झाली आणि लोगोलोग इथेनॉल संदर्भातला मुद्दा बाहेर आला. त्यांच्या चिरंजीवाच्या कंपनीतल्या शेअर संदर्भामध्ये 300 पटीची वाढ कशी झाली वगैरे वगैरे. बेसिकली नितीन गडकरी काही इथेनॉलच्या ब्लेंडिंग संदर्भामध्ये निर्णय घेत नाहीत. तो तर पेट्रोलियम मिनिस्ट्रीचा निर्णय आहे. पण नितीन गडकरी सध्या ज्या पद्धतीनं केंद्रीय पातळीवरती त्यांचा वावर आहे तो सगळ्या एकला चालोरेचा त्यांची भूमिका असं दिसतंय. त्यामुळं राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा नितीन गडकरींनी काहीतरी धोरणात्मक निर्णय घेतलाय आणि त्यामुळे ह्या सरकारने त्याची अंमलबजावणी केली असंही नाहीये. पण तरीही चर्चा झाली आणि नितीन गडकरी हे कसे, म्हणजे त्यांची जी काही प्रतिमा होती त्याच्यापेक्षा त्यांची कशी वेगळी प्रतिमा आहे, त्यांचे चिरंजीव, आणि त्यातलं तथ्य कधीच आपल्याला कळणार नाही खरं काय खोटं काय. मी फक्त एवढंच सांगतोय की नितीन गडकरी यांच्या संदर्भामध्ये आता हा जो योगायोग घडला त्यानंतर एक आणखी चर्चा सुरू आहे की कदाचित नितीन गडकरी यांच्या ऐवजी दुसरा कोणीतरी केंद्रीय मंत्री होऊ शकतो नागपुरातनच. अर्थात हे फार स्पेक्युलेशन दिल्ली वर्तुळामध्ये सुरू असतात. नितीन गडकरी यांच्यासारखा कार्यक्षम
आणि त्यांनी केलेल्या विकासाचं प्रारूप जे देशाला दिसतं ते बघता नितीन गडकरी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात हटवणं एवढं सोपं नाहीये. कदाचित असं असू शकतं की अ, ज्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणं आवश्यक होतं असं त्यांना वाटतं त्या श्री सुधीर मुनगंटीवार जे की नितीन गडकरी यांचे शिष्य आहेत, तेच कदाचित केंद्रीय मंत्री म्हणून जातील की काय? अशा खूप साऱ्या चर्चा नागपुरात सध्या आहेत आणि त्या मला आवश्यक वाटतात की त्याचा उहापोह झाला पाहिजे. अन्यथा देवेंद्र फडणवीस यांना दिवाळीच्या मुहूर्तावरती मुख्यमंत्री पदावरती भलेही पत्रकारांनी विचारलं म्हणून, पण असा खुलासा करण्याची खरोखरच काही गरज नव्हती. कारण मला तरी सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला कुठली अडचण आहे असं दिसत नाही. असं असून सुद्धा ही चर्चा होते त्याच्यातच महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातले ताणे-बाणे कसे असतात त्याचं गुपित दडलेलं आहे. आणि मला आनंद होतो की हे सगळं गुपित जे आहे ते तुमच्यासमोर मांडता येतं आणि ते मांडत असताना आम्हाला कोणाचीच बाजू घ्यायची नसते. जे आहे जसं आहे तसं, जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे तसं ते मांडत असल्यामुळेच तुम्ही लाखोच्या संख्येने आमचे हे व्हिडिओ बघत आहात. त्याबद्दल थँक यू सो मच. माझी पुन्हा ही विनंती आहे की तुम्ही हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा. कारण मला नाही वाटत की इतक्या तटस्थपणे महाराष्ट्रामध्ये कोणी दुसरा पत्रकार अशा कोणत्याही राजकीय, सामाजिक, आर्थिक, आंतरराष्ट्रीय अशा मुद्द्याचं विश्लेषण करतोय. तुम्हाला हा अहंभाव सुद्धा वाटेल, पण तसा नाहीये. अत्यंत नम्रपणे तुम्हाला हे सांगतोय. थँक यू सो मच.